नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार यांनी तुम्हाला सामर्थ्य दिलं, अन्यथा तुम्हाला बारामतीत आजही दूध विकावं लागलं असतं। संजय राऊत यांनी अजित पवार यांना बारामतीत लगावला टोला। बारामतीसह 3 लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बारामतीत 29 एप्रिलला होणार सभा। 128 एकरावरील महाविजय संकल्प सभेसाठी भाजपाकडून जय्यत तयारी। अजित पवार यांनी बारामतीत कोणत्या कंपन्या आणल्या? महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना निधी घेऊन गेले। रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। प्रचाराच्या धामधुमीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केली बॅटिंग। आंबेगाव परिसरात महिलांसमवेत लुटला क्रिकेटचा आनंद। मराठ्यांना 6 जून पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा विधानसभेच्या आखाड्यात उतरून महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। छत्तीसगडमध्ये लपलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी केली अटक। महादेव बेटिंग ॲप प्रकरणात पोलीस कोठडीत झाली रवानगी। कथित अश्लील व्हिडिओच्या प्रकरणात माजी पंतप्रधान देवी गौंडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना अडचणीत। महिला आयोगाच्या तक्रारीनंतर एसआयटी नेमण्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश। घटनेनुसार मिळणाऱ्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुरुवातीपासून समर्थन, मात्र काही लोक चुकीचे व्हिडिओ शेअर करतात, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा। सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी बहीण श्वेताची ऑनलाईन मोहीम। भावाच्या मृत्यूबाबत सत्य उघड करण्याचं सीबीआयला केलं आवाहन। बंगळुरूमध्ये टीसीएस वर्ल्ड मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवसह किरण मात्रे यांचा भारतीयांमधून प्रथम क्रमांक। विदेशी धावपटू पीटर मवानिकीसह लिलियन ठरले विजेता। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।